नमस्कार, आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज। अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व रमजान सण निमित्त शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली आहे। सोलापूर ग्रामीण पोलीस शिरीष देशपांडे साहेब मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक राबवण्यात आली होती। यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस अधिकारी प्रीतम यावलकर तसेच अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर तसेच अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र रंगनाथ टाकणे, अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी तसेच अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सचिन पाटील, RPIच्या तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे तसेच अक्कलकोट तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, माननीय दिलीप भाऊ शिंदे, सुनील खवळे, सुद्दाम शेरीकर तसेच अशफाक बळरोगी, शाकीर पाटील तसेच मंडळाचे कार्यकर्ते व मुस्लिम समाज बांधव व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावलकर यांनी मार्गदर्शन केले। यावेळी पोलीस स्टेशनमध्ये इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली। यावेळी पोलीस अधिकारी दिसून येत होते। गोष्टी आपल्याकडनं समाजामध्ये केल्या गेल्या पाहिजे। तर आजच्या शांतता समितीच्या बैठकीनंतर आपण एक छोटेसे पार्टीचं आयोजन केलेलं आहे। आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। अक्कलकोटमध्ये मागील काही दिवसांपासून थोडा तणाव निर्माण झाला होता। वेगवेगळ्या असं नाही की तो काय दोन समाजांमध्ये किंवा दोन धर्मांमध्ये होता, तो वेगवेगळ्या गटांमध्ये पण होता। त्यामुळे तो तणाव हळूहळू पोलीस निरीक्षक, DYSP इथले सर्व अधिकारी यांच्या मार्फतीने निवडला गेलेला आहे असं चित्र आता माझ्यासमोर दिसत आहे। कारण मी इथे जॉईन झाल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मी आलो होतो। काय तणाव आहे समाजामध्ये, काय परिस्थिती आहे याची जाणीव होते आणि त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करतो की आणखी शांतता कशी राखता येईल आणि आणखी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी काय पावलं उचलता येतील। तर आज मी आपल्याला सांगितलं सुरुवातीला की मागच्या शांतता समितीच्या बैठकीपासून आजच्या शांतता समितीच्या बैठकीपर्यंत आपल्या हातून काही चांगले कामं झालेले आहेत का त्याचाही आपण आढावा इथे घेतला गेला पाहिजे। कारण आपण केवळ त्या अनुषंगाने त्या उत्सवाच्या सणाच्या अनुषंगाने आपण आपलं मनोगत व्यक्त करतो आणि आपण आश्वासन देतो, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या हातून काही चांगल्या गोष्टी घडलेल्या असतात। समाजाच्या प्रती आपण काही जे देणं लागतो ते आपण आपलं काहीतरी चांगलं काम घडलेलं असतं, ते पण सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे। कारण या व्यासपीठावर ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला बरेच तरुण मुलं इथे उपस्थित असतात। आज आपण इथे बोलणारे जे लोक आहेत तर उद्या तरुणांमधनं सुद्धा काही लोक इथे बोलायला उत्सुक असतात आणि ते सुद्धा इथे बोलून आपलं मत मांडायला उत्सुक असतात। तर त्यांना सुद्धा काहीतरी मार्गदर्शन आपल्याकडनं होणं गरजेचं आहे की आपण शांतता समितीचे ज्येष्ठ सदस्य म्हणून काय काम करतात, काय काम केलं जातं आणि तुम्ही काय केलेलं आहे, या सगळ्याचा आढावा घेतला तर आणखी शांतता समितीच्या बैठकीला अर्थ प्राप्त होईल। केवळ इथे येऊन आपण एकमेकांचं भाषण ऐकणार हा